ती आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो स्प्रेड होतोय प्रत्युष, खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये एकच शंका आहे, की एक्झॅक्टली आहे काय प्रत्युष आणि याच्यामध्ये आम्ही काय काम करू शकतो आणि याच्यातून घर बसल्या खरंच साड्यांचा व्यवसाय करता येऊ शकतो. तर येस, मी म्हणेल घर बसल्या साड्यांचा व्यवसाय करता येऊ शकतो आणि घर बसल्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला इन्कम सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी मला पुढचे 40 मिनिट तुमच्या सगळ्यांच्या हवेत. 100% मीटिंगमध्ये मी सगळ्यांना सांगेल, आपण कीर्तनाला कोणी आलेलो नाहीये. बिझनेस समजून घ्यायला आलोत. त्यासाठी बिझनेस माइंडसेटने मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. कॅमेरा ऑन करून मीटिंगमध्ये राहणं गरजेचं आहे 40 मिनिटासाठी. जे नवीन लोकं असतील त्या लोकांना रिक्वेस्ट करेल, तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील मीटिंगच्या शेवटच्या भागामध्ये मी स्वतः क्लिअर करेल. तुमचे जे काही डाउट्स असणार आहेत त्या बिझनेसबद्दल. सो आपण स्टार्ट करूया आजच्या मीटिंगला. त्याआधी थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. ऑलरेडी मीटिंगमध्ये शेकडो लोकं आहेत आणि कोणकोणत्या एरियातून तुम्ही आहात? थोडंसं चॅट बॉक्समध्ये तुम्ही जर तुमचं नाव आणि जिल्हा जर तुम्ही मेन्शन केलात, तर मला सुद्धा कळेल, की कोणकोणत्या एरियातून आता आपल्यासोबत पार्टिसिपेट कनेक्ट आहेत. सो प्लीज रिक्वेस्ट एव्हरीवन तुम्ही तुमचं नाव आणि जिल्हा एकदा चॅट बॉक्समध्ये टाका देन मलाही कळेल. येस, आपण बघतोय ऑलरेडी बेंगलोरवरूनही आहेत, कर्नाटका, लातूर, उदगीर, धाराशिव, यवतमाळ, वसई, मुंबई, कोल्हापूर, मुंबई, सांगली, पुणे, रुईबर, रत्नागिरी, सोलापूर, शेवगाव, नाशिक, बारामती, धुळे. मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून सगळे आलेले आहेत, राइट? सो गाईज सगळ्यांचं वेलकम आहे. मनापासून सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या मीटिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं. सो आपण स्टार्ट करूया. बाय प्रेझेंटेशन ही मीटिंग असणार आहे. बाय प्रेझेंटेशन तुम्हाला सगळा कन्सेप्ट क्लिअर केला जाणार आहे. व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, की हा बिझनेस कसा रन होतो आणि याच्यातून आपण घरबसल्या कसं करू शकतो, राइट? सो स्टार्ट करूया आपण आजच्या प्रेझेंटेशनला. मला जस्ट 1 मिनिट द्या. स्लाइड्स. येस. सो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महान प्रश्न जेव्हा सोशल मीडियावरती लोकं बघतात, मला आज डेली बेसिसवरती जेव्हा Facebook, Instagramवरती या WhatsAppवरती लोकांचे मेसेज येतात, की "प्रत्युषवाले बोलता का? प्रत्युष काय आहे?" असे खूप सारे मेसेजेस येतात डेली बेसिसवरती कॉल्स येतात. सो गाईज एक्झॅक्टली प्रत्युष उद्योग समूह काय आहे? प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने आज गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन आहे कंपनीचं आणि प्रत्युष सांगण्याआधी थोडंसं मी माझ्याबद्दल सांगेल. माझं नाव राहुल. बाय प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि लास्ट 28 इयर्स आज माझं रनिंग एज आहे. आज ॲज अ यंग जनरेशनमध्ये मी आज या इंडस्ट्रीला सुरुवात केली. लास्ट 10 इयर्स झालं मी या इंडस्ट्रीशी बिलॉन्ग करतोय गाईज. अँड 8 इयर्स डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीसोबत कनेक्ट राहून देन 2 वर्ष आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण काम करतोय. आज प्रत्युष ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करणारी संकल्पना आहे, ज्याने आज रेकॉर्ड ब्रेक केलंय महाराष्ट्रामध्ये आणि आज त्याचे सक्सेसफुल म्हणजे जसे पॉपकॉर्न फुटतात, तसे लोकांचं सक्सेस आज मला ह्या ठिकाणी डेली बेसिसवरती बघायला मिळतंय. सो आपण थोडंसं समजून घेऊया प्रत्युषबद्दल, की प्रत्युष काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्युष एक मॅनेजमेंट बेस्ड सिस्टम आहे, जी आज मॅनेजमेंटवरती पूर्णपणे वर्क करते. थेट फॅक्टरी ते ग्राहक ही संकल्पना आज प्रत्युषने महाराष्ट्रामध्ये रुजवली. म्हणजे ज्यावेळी गाईज या संकल्पनेला सुरुवात झाली डायरेक्टली मॅन्युफॅक्चर टू कस्टमर या माइंडसेटने प्रत्युषची सुरुवात झाली. आज साड्यांमध्ये मोठी कोणतीही गुंतवणूक न करता घरबसल्या ऑनलाईन साड्यांचा व्यवसाय कसा करता येऊ शकतो, ही एक संधी प्रत्युषने क्रिएट केली आणि आज ती संधीचं सोनं आज हजारो लोकं महाराष्ट्रामध्ये करताना दिसतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अनुभवी टीम तुम्हाला या ठिकाणी गाईड करते बिझनेस कसा बिल्ड करायचा यासाठी, राइट? सो प्रत्युषच का? म्हणजे खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो, की सर आम्ही कुठल्या ना कुठल्या होलसेलर सोबत पण कनेक्ट होऊ शकतो. या रिसेलर्स सोबत सुद्धा आम्ही कनेक्ट होऊ शकतो. बट प्रत्युष का? तर सगळ्यात पहिली गोष्ट गाईज मी खरंच सांगेल समजून घेण्याची गोष्ट आहे. प्रत्युष एक टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम आहे, जी पूर्णपणे टेक्नॉलॉजीवरती वर्क करते. आज आपण बघतोय महाराष्ट्रासोबत हिंदुस्थानामधून वेगवेगळ्या भागातून आज 1,200 लोकं फक्त एका लिंकवरून कनेक्ट झाले. दॅट्स कॉल्ड टेक्नॉलॉजी. आज टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. मी बाय प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे गाईज. मी तुम्हाला भविष्य नाही सांगता येणार मला. पण मी तुम्हाला एक रिअॅलिटी सांगू शकतो 2030 पर्यंत आपल्या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीवरती चालेल.
काही असेच एक्झाम्पल द्यायचं झालं तर पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये एक टॉर्च बॅटरी असायची. आज ती बॅटरी नाहीये बिकॉज आपल्या मोबाईलमध्ये टॉर्च आलेली आहे. येस ओर नो? प्रत्येकाकडे कॅल्क्युलेटर असायचे. आज मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आलेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जर बघितलं अलार्म असायचे. आज तेच अलार्म मोबाईलमध्ये आलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जर एक विचार केला आपण, जर सगळं जाऊ दे, मी सर्व टोटल डिस्ट्रिब्युटर्सना आज जेवढे 125 लोक आहेत, त्या सगळ्यांना माझा एक क्वेशन आहे. रोज रात्री किंवा रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करता? हॅलो? रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करता? मला सगळ्यांचे रिप्लाय चॅट बॉक्समध्ये हवेत. मी अनम्यूट नाही करू शकत, पण मला चॅट बॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय बघायचे आहेत. रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय बघता? मोबाईल बघता? येस ओर नो? अरे शरम करो कुछ तो. खोटं तरी बोला. नाही सर मोबाईल नाही बघत म्हणून. मोबाईलच बघतात सगळे, राइट? सो गाईज, रोज रात्री झोपण्याच्या आधी आपण सगळ्यात लास्टला काय चेक करतो? रात्री झोपण्याच्या आधी सगळ्यात लास्टला काय चेक करतो आपण? मोबाईल? येस ओर नो? गाईज, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे आज आपण टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आहोत. मी हे का सांगतो प्रत्येक वेळेला? बिकॉज मी आज स्वतः बघतोय सगळीकडे. रोज कोणी एक्सपायर झालं तर आज मोबाईलवरून सगळ्यांना, पाहुण्यांना, रावळ्यांना, मित्रपरिवाराला समजतं. कोणी जन्माला आलं ते सुद्धा आज आपल्या मोबाईलवरून समजतं. कोणाच्या घरात लग्न आहे ते पण आज मोबाईलवरून समजतं. कोणाच्या घरात काही कार्यक्रम आहे ते सुद्धा आज मोबाईलवरून समजतं. आज चला थोडंसं उदाहरण द्यायचं झालं तर लास्ट संक्रांत, मकर संक्रांती झाली. ज्या ठिकाणी हळदी-कुंकवाचे प्रोग्राम आहेत, ते सुद्धा मोबाईलवरून आपण बघायला मिळाले किंवा मोबाईलवरून कळायला लागलं, "अरे आज हां, अरे आज हिच्याकडे होतं का हळदी-कुंकू? अच्छा." म्हणजे ही मेंटॅलिटी दॅट्स कॉल्ड टेक्नॉलॉजी गाईज. आज सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीवरती आल्यात. हे समजून घ्या. आज जर एका म्हातारीला तिच्या लेकीला बोलायचं असेल, तर तिला तिच्या घरी जायची गरज नाही, तिच्या गावात जायची गरज नाही. आज WhatsAppच्या एका व्हिडिओ कॉलवरून ती टेक्नॉलॉजीचा वापर करून आज तिच्याशी बोलते. येस ओर नो? गाईज, ही टेक्नॉलॉजी आज प्रत्युषने स्वतःमध्ये बिल्ड केली. आणि या टेक्नॉलॉजीच्या जोरावरती आज तुम्ही पूर्ण हिंदुस्थानामध्ये तुमच्या घराची चौकट न ओलांडता बिझनेस करू शकता. हे आम्ही सिद्ध केलं. प्रत्युष एक विजनरी मॅनेजमेंट आहे, एक विजनरी प्लॅटफॉर्म आहे. 2030 पर्यंत या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही जे काही करू शकता, हे आज प्रत्युषकडे पूर्ण ब्लूप्रिंट रेडी आहे. आज लेडीजसाठी जर सांगायचं झालं, तर बेस्ट ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म मी सांगेल गाईज लेडीजसाठी. कारण तुम्हाला या ठिकाणी एक छान संधी मिळते बिझनेसला स्वतःचा म्हणून बिल्ड करण्यासाठी. बिझनेस फ्रॉम होम म्हणजे घरबसल्या तुम्ही हा बिझनेस बिल्ड करू शकता. अग्रेसिव्ह लेव्हलला प्रत्युषमध्ये काम करता येतं. बेस्ट बिझनेस प्लॅन आहे. कारण हा प्लॅन जो बनवलाय बिझनेससाठी तो रिअली काही सांगेल, की येड्यातला येडा सुद्धा पैसा कमवू शकतो आणि शहाण्यातला शहाणा सुद्धा डबल पैसा कमवू शकतो. अक्रॉस द कंट्री पूर्ण हिंदुस्थानामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता आणि बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट अँड बेस्ट सर्व्हिस आज हीच प्रत्युषची सगळ्यात मोठी ओळख आज आम्हाला बघताना मिळतीये. कारण एक गोष्ट मी सांगतो गाईज, व्हिजन खूप मॅटर करतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हिजन होतं. त्या व्हिजनवरती आज स्वराज्याने विश्वास ठेवला म्हणून ते स्वराज्य उभं राहू शकलं. आज एक लक्षात ठेवा, ज्या माणसाकडे व्हिजन आहे, आज त्याच माणसाकडे सक्सेस हे 100% आहे. आज आपल्याकडे जर व्हिजन असेल, तर आपण काम करू शकतो आणि मी तुम्हाला सांगेल, की व्हिजन काय आहे, हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा प्रत्युषची सुरुवात झाली गाईज, तर एक गोष्ट आम्ही समोर ठेवली होती, की आपण मोठमोठे स्टोर्स ओपन करू आणि त्याच्या माध्यमातून आपण बिझनेस हा बिल्ड करू. जस्ट 1 मिनिट. सो याच्यामध्ये होऊ शकतो. कारण आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये आफ्टर कोविड, मी स्वतः पूर्ण हिंदुस्थानामध्ये फिरतोय गाईज. आफ्टर कोविड एक गोष्ट बघितली, कोविडच्या आधी घरात जर आपण सगळ्यांनी विचार केला, तर कोविडच्या आधी फक्त घरातली पुरुष मंडळी काम करताना दिसायचे. पण आफ्टर कोविड जर बघितली, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री, महिला वर्ग सुद्धा तेवढ्याच ताकदीने आज काम करतोय आणि याच्यामध्ये जे शहरी भागात राहतात ते नोकरी करू शकतात. पण जे ग्रामीण भागात राहतात, ज्या ज्या नोकरी नाही करू शकत, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी एक संधी प्रत्युषने या ठिकाणी उपलब्ध करून दिली. गाईज, मी स्वतः जेव्हा प्रत्युषची सुरुवात करण्याआधी एक एक सर्व्हे केला होता आपल्या महाराष्ट्राचा. ज्या सर्व्हेमध्ये आम्ही रेकॉर्ड काढला
2,72,000 महिला आहेत ज्या ऑनलाईन या घर बसल्या साड्यांचा व्यवसाय करतात. किती? 2,72,000 महिला. आणि ही जेव्हा हा जेव्हा आकडा बघितला गाईज, तेव्हा एक गोष्ट कळली, की यार आपण याच्यामध्ये एक सिस्टम आणू शकतो. आणि ती सिस्टम प्रत्युषने आणली. आज संपूर्ण भारतामध्ये स्वतःचं एक जाळं पसरवणं आणि एक मोठी कम्युनिटी तयार करणं हे कंपनीचं व्हिजन होतं. जे आज आम्हाला पूर्ण सगळीकडे बघायला मिळतं. आज कंपनीचं मिशन जर सांगायचं झालं गाईज, कधी-कधी खूप गर्व वाटतं आम्हाला हे सांगण्यासाठी. 2025 पर्यंत म्हणजे येत्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये तब्बल 10,000 असे डिस्ट्रिब्युटर्स असतील ज्यांचा मंथली इन्कम घर बसल्या पार्ट टाईमचं इन्कम असेल कमीत कमी ₹10,000. आत्ताच्या कंडिशनलाही माझ्याकडे असे कित्येक एक्झाम्पल आहेत ज्यांनी ऑलरेडी हे इन्कम घेत आहेत. आणि त्यासोबत जर एक बघितलं तर भारतामध्ये 12 असे स्टोअर ओपन करणे, ज्या स्टोअरच्या माध्यमातून हा सगळा बिझनेस पूर्ण भारतामध्ये बिल्ड केला जाणार आहे. सो गाईज आता आपण येऊया बिझनेसवरती. जर तुम्ही सगळेजण 125चे 125 लोकं मीटिंगमध्ये असाल, तर एकदा चॅट बॉक्समध्ये 1 टाइप करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही सगळेजण मीटिंगमध्ये आहात. जर तुम्ही सगळेजण मीटिंगमध्ये असाल, तर एकदा चॅट बॉक्समध्ये 1 टाइप करा. देन आम्हालाही कळेल की तुम्ही सगळेजण मीटिंगमध्ये आहात. किती जण मीटिंगमध्ये मला बघू द्या. 14, 26, 35, 43, 46, 51, 61, 63. बाकीचे कीर्तनाला आलेत का? टाळ पाठवून देऊ का तुमच्याकडे? मीटिंगमध्ये फक्त 40 मिनिट मागितलेत तुमच्या आयुष्याचे आणि जर 40 मिनिट देणं होत नसेल, तर तुम्हाला कसं देव पैसा देईल? ओके. थँक सो मच. म्हणजे 125 मधले 100 लोकं तर मीटिंगमध्ये आहेत. बाकीचे 25 लोकं मेंटली, फिजिकली आय होप असतील, नसतील आहेत त्यांना माहीत. सो आपण आता समजून घेऊया, की बिझनेस काय आहे? हा बिझनेस खूप समजून घेणं खूप गरजेचं आहे आता याच्यापुढे. गाईज मार्केट प्रोसेस काय? आज मार्केटमध्ये काय होतं, जेव्हा एखादी प्रॉडक्ट आहे, एखादी साडी आहे, हे जनरल नॉलेज आहे तुमच्या सगळ्यांसाठी, हे लक्षात ठेवा, जे आज तुम्हाला इथे समजायला आणि ऐकायला मिळतं. गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी साडी आहे, साडी मॅन्युफॅक्चर होते, तयार होते. तयार झाल्यानंतर ती साडी पहिल्यांदा येते होलसेलरकडे. पण ती होलसेलरकडे येत असताना पहिल्यांदा त्या साडीच्या होलसेलर आणि मॅन्युफॅक्चरर याच्यामध्ये सगळ्यात पहिला असतो तो म्हणजे ब्रोकर, दलाल, ज्याला म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये दलाल. म्हणजे जेव्हा साडी तयार होते, साडी तयार झाल्यानंतर ब्रोकरच्या माध्यमातून ती साडी होते होलसेलरकडे. होलसेलरच्या माध्यमातून ती साडी येते रिटेलरकडे आणि रिटेलरच्या माध्यमातून ती साडी येते कस्टमरकडे. आणि जेव्हा ह्या साडीची जी प्रोसेस आहे, जेव्हा साडी तयार झाल्यानंतर ती कस्टमरपर्यंत येऊपर्यंत जर मधला हा सगळा जर चेनचा पट्टा बघितला, तर ब्रोकरला असतं 2% कमिशन, होलसेलरकडे जातं 10%, रिटेलरकडे जातात 35%. टोटल जर काढलं तर 47% गाईज हे असेच वाटले जातात. म्हणजे जेव्हा वस्तू तयार होते, तयार झाल्यानंतर त्याच्यावरती 47% हे वाढणं क्लिअर कट आहे. म्हणजे उदाहरण धरा, जर एक समजा साडी आहे ₹500 एक साडी आहे ₹500 तर ती ₹500 साडी मार्केटमध्ये जाऊपर्यंत त्याची किंमत ₹700 ते ₹800 होणं हे नक्की आहे. आणि आज हे होतंय. हे मार्केटमध्ये नॉर्मली होतंय. 500 ची साडी इझिली 800 ते ₹1000 ला विकली जाते. पण रिटेलर काय करतो, बरेच लोकं आहेत आज माझे या ठिकाणी बरेच असे लोकं आहेत ज्यांना थोडंसं मला जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला सांगायचंय. बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही दुकानांमध्ये जाता. थोडंसं कॉमन सेन्स आहे आणि हे कॉमन सेन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर एखादी दुकानदार तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती 10% डिस्काउंट देतो. एखादी होलसेलर दुकानदार तुम्हाला एकदा 10%, 20% जर डिस्काउंट देतात, काय वाटतं? मला तुम्हा लोकांना हा प्रश्न विचारायचा आहे, जर 10%, 20% जर तुम्हाला कोणीतरी डिस्काउंट देतं, तर डिस्काउंट देत असताना त्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट नसताना कोणी डिस्काउंट देणार आहे का? हॅलो? जर मला काही मिळणार नाहीये, तर मी त्याच्यावरती डिस्काउंट देऊन म्हणजे जे म्हटलं जातं ना, की मला एवढ्याला मिळाली, मी एवढ्याला दिलं. हे जे एक मार्केटची जी थॉट प्रोसेस आहे, मला आज मीटिंगमध्ये बऱ्याच लोकांना काही गोष्टी समजून सांगायच्या आहेत, की जर समजा आपल्या समोर दुकानदार 10% डिस्काउंट मारतो. म्हणजे एक उदाहरण धरलं ₹1000 च्या साडीवरती 10% होतात ₹100. मग ₹100 डिस्काउंट करतो, तर काही 100% त्याला सुद्धा काहीतरी प्रॉफिट आहे.
आज जर मार्केटमध्ये बघितलं होलसेलर, डीलर आणि मॅन्युफॅक्चरर यांच्यामध्ये बार्गेनिंग हा विषय नसतो काहीच. पण जेव्हा जो एखादी दुकानदार असतो, दुकानदाराला बार्गेनिंग सहन करायचंय, दुकानदाराला मार्केट सहन करायचंय, दुकानदाराला उधारी सहन करायचंय, दुकानदाराला कस्टमर सहन करायचंय, दुकानदाराला डेड स्टॉक सहन करायचंय, दुकानदाराला मार्केटचं कॉम्पिटिशन सहन करायचंय. हे सगळं एखाद्या रिटेलरला सांभाळावं लागतंच. आणि हे सगळं करत असताना आज आपण हिंदुस्थानामध्ये राहतो. मीटिंगमध्ये आज 130 प्लस लोकं आहेत. या मीटिंगमध्ये जेवढ्या महिला मंडळी ज्या असणार आहेत ना मीटिंगमध्ये, या सगळ्यांवर तर मला गॅरंटी आहे. बॉन्ड पेपर लिहून तुमच्या सगळ्यांवर गॅरंटी आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, अमेरिकेमध्ये जर यूएसमध्ये एक विचार केला, मला तिथे माझी ताई आहे, ती मला कायम सांगते. यूएसमध्ये जी लोकांची मेंटॅलिटी आहे, ती मेंटॅलिटी आहे हाय क्वालिटी, हाय रेंज. आणि हेच जर मी चायनामध्ये गेलो, चीनमध्ये गेलो, तर लो क्वालिटी, लो रेंज. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कसं आहे? हाय क्वालिटी, लो रेंज. साडी आवडते 2,000 ची, मागतो 1,000 ला. येस ओर नो? हॅलो, खरं-खरं सांगायचं झोप नाही येणार खोटं बोललात तर. म्हणजे हात ठेवतो चांगल्या मालावरती आणि मागतो कमी रेटमध्ये. ही एक मेंटॅलिटी आज आपल्या प्रत्येकाच्या एरियामध्ये आहे. इथेच नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये. काहीच हे सुद्धा दुकानदारांनाच कळलेलं आहे. जेवढे आज रिटेलर आहेत, दुकानदारांना सुद्धा हे कळलेलं आहे, की बाबा कस्टमर बार्गेनिंग करणार आहे. बरं आता समजा माझ्याकडे कोणी माझ्या स्टोअरला जर कोण आला, मी तोंडावर म्हणतो, "बाबा घेऊ वाटलं घे, नाही तर जा." कारण मी त्यांच्यासोबत बार्गेनिंग करायला बसलेलो नाहीये. पण हेच जर एखादी दुकानदार असेल, तो दुकानदार हे करू शकतो का? बिलकुल नाही करू शकत. बिकॉज त्याला त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत. गाईज ही मार्केट प्रोसेस असताना आज जर एक विचार केला, आज Amazon, Flipkart, Meesho, Ajio हे सुद्धा टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्येच काम करतात. ज्यांचे आज महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं Flipkartवरही साडी विकली जाते, Meesho तर साड्या विकण्यामध्येच आहे. आज जर एक गोष्ट बघितलं Meesho, Flipkart, Amazon या कोणत्याही पैकी एक अशी मला कंपनी दाखवा जी काही स्वतः साड्या मॅन्युफॅक्चरिंग करते. हॅलो. यापैकी अशी कोणती एक कंपनी आहे जी स्वतः साड्या मॅन्युफॅक्चरिंग करते, स्वतः साड्या तयार करते असं वाटतं तुम्हाला? एक पण नाही. येस ओर नो? पण आज एकही कंपनी साडी मॅन्युफॅक्चरिंग न करता सुद्धा आज या सगळ्या कंपन्या हिंदुस्थानच नाही तर पूर्ण जगावर राज करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज मला चला मीटिंगमधल्या सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. काय आज Amazonचं दुकान या Meeshoचं दुकान तुमच्या गावामध्ये कुठे आहे? हॅलो? आज बऱ्याच लोकांनी Meeshoवरून बिझनेस केला असेल या Amazon, Flipkartवरून काही ना काही तुम्ही प्रॉडक्ट मागवलं असेल का तुमच्या गावामध्ये, तुमच्या एरियामध्ये कुठे Meeshoचं स्टोअर आहे? कुठेच नाहीये. पण एक लक्षात ठेवा, आज ज्याचं एक दुकान नाहीये, आज ज्याचं एक दुकान नाहीये, आज ते लोकं जगावरती राज करतायत. दॅट्स कॉल्ड Amazon. आज Amazon वर्ल्डची सगळ्यात रिचेस्ट रिव्हेन्यू जनरेट करणारी कंपनी आहे. येस ओर नो? काय केलं गाईज Amazon, Flipkart, Meesho, Ajioने? यांनी एकच काम केलं, मॅन्युफॅक्चरर कडून बल्कमध्ये प्रॉडक्ट उचललं, कस्टमरला डायरेक्टली सप्लाय केलं आणि मध्ये जो काही पैसा राहत होता, जो पैसा आज होलसेलर, रिटेलर, डीलरमध्ये जात होता, तो सगळा पैसा आज या कंपन्यांमध्ये राहायला लागला. आज बरेच वेळा तुम्हालाही प्रश्न पडत असतील, "अरे Amazonवर कभी भी देखो यार डिस्काउंट ही रहता है, कभी भी देखो ऑफर ही रहती है." बिकॉज़ गाइस Amazon मैन्युफैक्चरर से लेता है बल्क में और डायरेक्टली कस्टमर को सप्लाई करता है। जिसमें डीलर, होलसेलर, रिटेलर का जो भी पैसा होता है, वो सब कुछ पैसा आज Amazon के पास होता है। इसलिए आज Amazon हिंदुस्तान की नहीं, वर्ल्ड की सबसे हाईएस्ट रेवेन्यू जनरेट करने वाली कंपनी है। जिथे एक दुकान नाही ती जगावर राज करू शकते. गाईज हे जर करू शकतात, तर तुम्ही आणि मी का नाही? जस्ट फॉर एक थॉट प्रोसेस सोचने की हिम्मत तो करो. विचार करणं गरजेचं होतं. पण ह्यासोबत अजून एक गोष्टीचा विचार प्रत्युषची सुरुवात करताना आम्ही केली, की यार मार्केटमध्ये अशा कोणत्या बिझनेस स्ट्रॅटेजी आहेत, ज्या सक्सेसफुली चालतात आणि त्या आज यशस्वी आहेत इंडियामध्ये. तर त्याच्यामध्ये थोडंसं स्टडी केलं गाईज. आज आम्ही बघितलं तर पहिली गोष्ट ओला, उबेर.
जे मेट्रो सिटीतून बिलॉंग करतात, पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, नागपूर, मला या लोकांना विचारायचंय, तुमच्या प्रत्येकाच्या शहरामध्ये ओला उबेर काम करतं. मला सगळ्यांना एक प्रश्न सांगायचा आहे, ओला उबेरने केलं काय? आज ओला आणि उबेरने काय केलं? आज ऑटो रिक्षावाल्याला कस्टमरची गरज आहे. आज ऑटो रिक्षावाल्याला कस्टमरची गरज आहे. कस्टमरला ऑटो रिक्षावाल्याची गरज आहे. 2 लोकांची गरज फक्त ओला आणि उबेरने ओळखली. ओला उबेरने एक स्ट्रॅटेजी राबवली मार्केटमध्ये. ऑटो रिक्षावाल्याने सांगितलं, "तुझ्या रिक्षामध्ये, तुझ्या मोबाईलमध्ये माझं ॲप्लिकेशन डाउनलोड कर, कस्टमर तुला जागेवर मिळतील." कस्टमरला सांगितलं, "तुझ्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन घे आणि तुला जागेवरती रिक्षा घराच्या दारात तुझ्या सोसायटीच्या खाली येईल." मला मीटिंग मधल्या सगळ्यांना विचारायचं आहे, ओला उबेरने कुठे मार्केटिंग केली होती का? हेलो, जस्ट फॉर माउथ पब्लिसिटी गाइस। सिर्फ माउथ माउथ पब्लिसिटी के ऊपर आज ओला उबेर ने काम किया और आज उसी माउथ पब्लिसिटी के ऊपर आज ओला उबेर हिंदुस्तान की सबसे बड़ी ट्रॅव्हल इंडस्ट्री की कंपनी है। काय केलं ओला उबेरने? ज्या ओला उबेरची एक रिक्षा नाहीये, त्या ओला उबेरने फक्त 2 लोकांना एकत्र केलं आणि मध्ये पैसा कमवला. सेम स्ट्रॅटेजी महिलांचं आवडतं उदाहरण झोमॅटो, स्विगी. पूर्वी जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर नवऱ्याची रिक्वेस्ट करावं लागायची, अॅनिव्हर्सरीची वाट बघावं लागायची, लग्नाच्या आणि किंवा मुलांच्या वाढदिवसाची वाट बघावं लागायची. तेव्हा कुठं बाहेर नवरा जेवायला हॉटेलला घेऊन जायचा. पण आज गरज नाहीये. ज्या हॉटेलमधून जी डिश आवडते ती डिश 30 मिनिटामध्ये दारात येते. चपात्या लाटूपर्यंत भाजी घरात येते. आजची म्हणजे रिअल कंडिशन आहे. म्हणजे खोटं वाईट नका म्हणू. जस्ट जोक अपार्ट. पण मी रिअॅलिटी सांगतोय, की चपात्या घरात लाटूपर्यंत भाजी हॉटेलमधून दारात येते. काय केलं गाईज आज Zomato, Swiggyने? हॉटेलवाल्याला कस्टमरची गरज होती. कस्टमरला हॉटेलवाल्याची गरज होती. दोघांना फक्त एका ॲप्लिकेशनमध्ये एक केलं आणि मध्ये पैसा कमवला. सगळ्या 1,200 लोकांना माझा प्रश्न आहे, का तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये कुठे Zomatoचं हॉटेल आहे? हेलो, क्या आपके सिटी में कहा Zomato का खुद का हॉटेल है? ज्याचं एक हॉटेल नाहीये, तो आज हॉटेल इंडस्ट्रीवर राज करतोय. ज्याची एक ऑटो रिक्षा नाहीये, तो आज ऑटो रिक्षा आज तो टेक्सटाईल इंडस्ट्री आज जर बघितलं, तर तो पूर्णपणे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये राज करतोय. ज्या Meesho, Amazonवाल्यांचे स्वतःचे कुठल्याच कंपन्या नाहीयेत. ना Meeshoची साडी मॅन्युफॅक्चरिंगची बिझनेस आहे. आज ती Meesho इंडियावरती राज करतीये. तर गाईज मला तुम्हा सगळ्यांना विचारायचंय, जर ह्या स्ट्रॅटेजी आणि ह्याच बिझनेस पॉलिसी यूज करून मला बरेच लोकं विचारतात. आजच मला एक जणांचा कॉल आला होता जस्ट फॉर इंटरव्ह्यूसाठी आणि त्यांनी मला एक गोष्ट विचारली, की "यार सर प्रत्युष आज म्हणजे जस्ट लास्ट 1 मंथ प्रत्युषने अप्रॉक्सिमेट 70 लाख रुपीजचा टर्नओव्हर क्रॉस केला आणि असं काय राज आहे, की प्रत्युषने 70 लाख रुपये क्रॉस केले?" तर गाईज मी सांगतो ज्या यशस्वी लोकांनी त्यांच्या स्ट्रॅटेज्या बनवल्या, त्या स्ट्रॅटेज्या प्रत्युषने अप्लाय केल्या, त्या स्ट्रॅटेज्यांचा अभ्यास केला आणि तेच स्ट्रॅटेजी बनवून आज प्रत्युषची सुरुवात झाली. प्रत्युष ही एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे, जी तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाईड करते मॅन्युफॅक्चर टू कस्टमर ह्या संकल्पनेमध्ये. आज आपलं ॲप्लिकेशन आहे, ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही या बिझनेसला सुरुवात करू शकता. प्रत्युष एक गव्हर्नमेंट रजिस्टर ऑर्गनायझेशन आहे. गव्हर्नमेंटच्या पूर्ण पॉलिसीज फॉलो करून आज प्रत्युषने कामाला सुरुवात केली. आज जर बघितलं 1-2 नाही गाईज, प्रत्युषने एक बेंचमार्क क्रिएट केला पूर्ण हिंदुस्थानामध्ये, ज्याचा आज रेकॉर्ड आम्हाला स्वतःला बघायला मिळत आहे. सो काय आहे प्रत्युष? आता व्यवस्थित लक्ष द्या. मीटिंगमध्ये सगळेजण राहा. तुम्हाला 2 चॉईस आहेत प्रत्युषची काम सुरुवात करताना. तुम्ही ॲज अ बिकम अ कस्टमर म्हणून चालू करू शकता. तुम्ही या बिझनेसमध्ये ॲज अ इंडिपेंडंट बिझनेस ओनर म्हणून सुद्धा कामाला सुरुवात करू शकता. गाईज जर मला एक प्रश्न मीटिंगमधल्या सगळ्या 132 लोकांना विचारायचा आहे. जर मी Zomatoचे टी-शर्ट घालून जर Zomatoचं ऑर्डर मला मिळू जर मी समजा एक एक्झाम्पल धरा. मी Zomatoचे टी-शर्ट घातलंय. तर काय मला Zomatoच्या ऑर्डर्स मिळतील का? हॅलो. मी जर समजा Zomatoचं टी-शर्ट घातलंय, तर काय मला Zomatoच्या ऑर्डर्स मिळतील? बिलकुल नाही. येस ओर नो? जर समजा मी माझ्याकडे फोर व्हीलर आहे आणि ती फोर व्हीलर गाईज मला जर मी माझ्या त्या फोर व्हीलरवरती मोठ्या अक्षरात लिहिलं ओला या उबेर, तर काय वाटतंय मला लोकं उबेर म्हणून ऑर्डर देतील? मला माझ्याकडे त्याचे बुकिंग्स येतील? बिलकुल नाही. आज काय केलंय गाईज, एक लक्षात ठेवा. मला जर ओला उबेरमध्ये येस निशा मॅम म्हणतात त्यासाठी ॲप डाउनलोड करावं लागेल.
त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जर फोर व्हीलर माझी ओला उबेरला लावायची असेल, तर त्यासाठी मला त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यांनी रजिस्ट्रेशन करून त्यांचं डिपॉझिट जे काही आहे, आज ऑलमोस्ट ₹10,000 आज उबेरचं डिपॉझिट आहे आणि ते डिपॉझिट मला पे करावं लागेल बिकॉज फॉर सेफ्टीसाठी अँड देन मी तिथं माझ्या सर्व्हिसेस या बिझनेसला स्टार्ट करू शकतो. ॲज वेल ॲज जर मला Zomato, Swiggyमध्ये ॲज अ डिलिव्हरी बॉय म्हणून जरी काम करायचं असेल, तर पहिल्यांदा गाईज मला त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. देन त्या ठिकाणी मला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथे ₹1,000 पे करावे लागतील. देन मला त्यांचं ॲप्लिकेशन मिळेल आणि मी त्याच्यावर काम करू शकतो. सेम प्रत्युषला सुरुवात करताना गाईज तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. जे रजिस्ट्रेशन ₹2,499 म्हणजे ₹2,500 हे रजिस्ट्रेशन असणार आहे या बिझनेसमध्ये. तुम्ही जेव्हा ₹2,500 रजिस्ट्रेशन करता, तुम्ही प्रत्युषमध्ये कामाला सुरुवात करू शकता. सो आता काय-काय याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस मिळतात, ते चला आता आपण समजून घेऊया. तुम्हाला मल्टिपल इन्कम सोर्स प्रत्युष देतं गाईज. तुम्ही रिटेलिंग करू शकता, तुम्ही रिसेलिंग करू शकता, तुम्ही डायरेक्टली रेफरल करू शकता, तुम्ही याच्यामध्ये साडी स्टोअर्स देऊ शकता आणि मल्टिपल याच्यातून तुम्ही रँक रिकॉग्नायझेशन असणार आहे, तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड असणार आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला प्रत्युष आज या छोट्याशा व्यवसायामध्ये देऊ शकतं. ते काय-काय आहे तर चला समजून घेऊया. कंपनीची सगळ्यात पहिली पॉलिसी, सगळ्यात पहिली सर्व्हिस ती म्हणजे रिटेल इन्कम. गाईज रिटेल इन्कम म्हणजे काय? रिटेल इन्कम म्हणजे काय? आज तुम्हाला प्रत्युष जे आहे, डी-पी रेटमध्ये म्हणजे डिस्ट्रिब्युटर प्राइस जेव्हा एखादी साडी कंपनीकडे येते, त्या साडींवरती जे काही सगळं ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज ऑल टॅक्सेस ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड करून त्याची डी-पी कॉस्ट तयार केली जाते. डी-पीमध्ये म्हणजेच एक उदाहरण धरा, एक साडी आहे ज्या साडीची डी-पी कॉस्ट आहे ₹500 ज्याची मार्केट कॉस्ट असणार आहे कमीत कमी ₹800. एक साडी आहे, त्या साडीची डी कॉस्ट असणार आहे ₹500 आणि ज्याची मार्केट कॉस्ट कमीत कमी असणार आहे ₹800. तर तुम्हाला कंपनी काय सांगते, तुम्हाला ही साडी ₹500 मध्ये मिळते. एक उदाहरण म्हणून धरूया, मी थोडंसं या ठिकाणी येतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं कळेल. तर ह्या ठिकाणी जे लेफ्ट साइडला तुम्हाला मॅन्युफॅक्चरचं सिम्बॉल दिसतं, ते आहे म्हणजे कंपनी जी तुम्हाला ₹500 त साडी देते. इकडे जे हातात मोबाईल धरून जो कस्टमर आहे, तो म्हणजे तुमचा कस्टमर ज्याला तुम्हाला ₹800 ला साडी द्यायची आहे. आणि जे प्रत्युषच्या खाली तुम्हाला ॲप्लिकेशनचं एक लोगो दिसतं, ते आहे तुम्ही. ₹500 ची साडी कंपनीने तुम्हाला दिली. पुढे 800 ला विकायचं की 1000 ला विकायचं, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण प्रत्युष तुम्हाला सांगतं, तुम्हाला जर साडी ₹500 ला येत असेल, तर तुम्ही त्या साडीवरती लिहा ₹599 म्हणजे ₹600 त्याची तुम्ही रिटेल कॉस्ट काढा. तुम्ही ते तुमच्या स्टेटसला ठेवा, Instagram, Facebookवरती ऑर्डर्स टाका. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांच्या ग्रुपवर टाका, तुमच्या फॅमिली रिलेशनच्या ग्रुपवरती टाका. तुम्ही त्याच्यातनं ऑर्डर जनरेट करा. 500 ची साडी फक्त 600 ला तुम्ही विकली. तुम्ही कस्टमरकडून घेताना ₹600 घेतले. कंपनीला देताना तुम्हाला ₹500 द्यायचे आहेत आणि त्या कस्टमरचा ज्या ॲड्रेसवर साडी पाठवायची आहे, तो ॲड्रेस तुम्हाला कंपनीला द्यायचा आहे. गाईज ₹500 ची साडी घेतली, 600 ला विकली, ₹100 प्रॉफिट तुम्ही कमवला. किती रुपये कमवला? ₹100. याच्यात कुठल्याही प्रकारचे कुरिअर चार्जेस तुम्हाला देण्याची गरज नाही. कुरिअर चार्जेस कंपनी तुम्हाला लाईफ टाईमसाठी पे करते. कंपनीच कुरिअर चार्जेस सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजेच एक लक्षात ठेवा, तुम्ही काय काम केलं याच्यामध्ये? घर बसल्या सकाळी उठलात, थोडंसं एक्सरसाइज केली, मुलांचा डब्बा केला, नवऱ्याचा डब्बा केला, जे जेंट्स असतील तुम्ही तुमच्या जॉबला जाण्याआधी, दुकानाला जाण्याआधी तुम्ही तुमचे कामं केले. सकाळी उठल्यावरती 2-3 स्टेटस टाकले, सोशल मीडियावर टाकले आणि याच्यातून तुम्ही दिवसाला 1-2 नवीन ऑर्डर जनरेट केल्या. माझं जे व्हिजन आहे, मला एक जे लोकांना मला सांगायचं असतं, दिवसाला 5 साड्या विकायच्या किती? हे टार्गेट नाहीये बरं का, मी सांगतोय तुम्हाला, एक उदाहरण देतोय. जर दिवसाला 5 साड्या विकण्याचं जरी आपण लक्ष्य पूर्ण करायला लागलो गाईज, जे तुम्ही काम करताय ते काम करत-करत तुम्ही तुमचं घर सांभाळून, तुम्ही तुमचं कॉलेज सांभाळून, तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण सांभाळून, तुम्ही तुमची नोकरी सांभाळून, तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळून दिवसाला 5 साड्यांची जरी ऑर्डर घेतली, तर गाईज दिवसाचं इन्कम असणार आहे तुमचं ₹500. हे लक्षात ठेवा. इझिली कमवू शकता चलत-चलत. आणि याच्यातून तुम्ही रिटेलिंगमधून पाहिजे तितका पैसा डेली बेसिसवर कमवू शकता. याच्यामध्ये तुम्ही कंपनीला डी-पी रेटमध्ये पैसे द्यायचे पुढे तुम्हाला कितीला विकायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर हा होता गाईज कंपनीचा पहिला इन्कम सोर्स जो आहे रिटेल इन्कम. हा जर समजला असेल तर चॅट बॉक्समध्ये एकदा 1 टाइप करा म्हणजे मला कळेल की सगळ्यांना समजलं आहे.
समजलाय का पहिला इन्कम सगळ्यांना? ओके, थँक यू सो मच की सगळ्यांना समजतंय. आणि समजत नसेल तर मी नाही काही करू शकत. रिटर्न पॉलिसी आहे का? निशा मॅडम, कंपनीची रिटर्न पॉलिसी नाहीये. याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये तुम्हाला रिटर्न पॉलिसी ही कंपनीकडे नाहीये. कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टम सुद्धा नाहीये. याला ऑनलाईन प्रोसेसच आहे. कारण तुम्ही डिस्ट्रिब्युटर आहात. डिस्ट्रिब्युटर तुम्ही 2499 ने रजिस्ट्रेशन करता, त्यात तुम्हाला कंपनी एक साडी सुद्धा गिफ्टमध्ये देते. जी तुम्हाला त्याच्यावरती क्वालिटी बघण्यासाठी किंवा तुम्हाला एक अंदाज यावा, की कोणत्या प्रकारच्या साड्या तुम्हाला याच्यामध्ये बनतात, मिळतात. सो याच्यामध्ये रिटर्न पॉलिसी किंवा याच्यामध्ये एक्सचेंज पॉलिसी किंवा याच्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. सो आहे गाईज कंपनीचा पहिली पॉलिसी. सेकंड पॉलिसी आहे ते म्हणजे रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल म्हणजे काय? म्हणजे मी तर सांगेल गाईज, की आज कंपनीमध्ये ह्या मॉडेलवरून आज इतक्या लोकांनी एवढा पैसा कमवलाय. आज रेफरल मॉडेल ही एक पृथ्वीची सगळ्यात मोठी बेंचमार्क सिस्टम झाली म्हणायला हरकत नाही. गाईज का? मी आज एक गोष्ट बघितली, रेफरल मॉडेलवरती इतका मोठा इन्कम देणारी प्रत्युष माझ्या मते आज पहिली ऑर्गनायझेशन असेल, जी एवढ्या कमी याच्यामध्ये इतक्या छान पद्धतीने लोकांना इन्कम देतं. गाईज हे जे इन्कम आहे रेफरल मॉडेल म्हणजे काय? आज जर विचार केला, चला मीटिंग मधल्या 140 लोकांना माझा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा तुमच्या मोबाईलच्या 100-200 कॉन्टॅक्टमध्ये असे किती लोकं आहेत ज्यांना कामाची किंवा पैशाची गरज नाही? तुमच्या मोबाईलमध्ये जर समजा 150 कॉन्टॅक्ट आहेत, 200 कॉन्टॅक्ट आहेत, 100 कॉन्टॅक्ट आहेत, तर या 100, 150, 200 कॉन्टॅक्टमध्ये असे किती लोकं आहेत ज्यांना कामाची, पैशाची गरज नाहीये? किती लोकं आहेत? हॅलो? सगळ्यांना गरज आहे? येस ओर नो? अहो तुम्हाला तर आहे. कोणीच नाही म्हणजे अल्वेज सगळ्यांना पैशाची, कामाची गरज आहे. आज म्हणजे आधीसारखं काळ नाही. आज जर बघितलं श्रीमंताचे श्रीमंतात श्रीमंत लोकं सुद्धा आज काम करतात आणि गरीबचे गरीब काम करणारच आहेत. सो सगळ्यांना कामाची आणि पैशाची गरज आहे. सो मला पण आहे भारती मॅडम, तुम्हाला नाही, नाही मला पण लई कामाची गरज आहे, पैशाची गरज आहे. हां, मी पण माणूस आहे हो. सो एक लक्षात ठेवा याच्यामध्ये कामाची, पैशाची गरज सगळ्यांना आहे गाईज. सो एक लक्षात ठेवा सिंपल पॉलिसी तुम्हाला सांगतो. जर ह्या लोकांना प्रत्येक जण काही ना काही कामाच्या शोधात आहे, काही ना काही व्यवसायाच्या शोधात आहे. जर कंपनी तुम्हाला डेली बेसिसवरती कंपनीच्या WhatsApp ग्रुपवरती डेली तुम्हाला वेगवेगळे फ्लायर्स येतात, साड्यांच्या व्यवसायाची सुवर्ण संधी. साडी व्यवसायामध्ये काम करू शकता. मे बी मीटिंगमध्ये जे नवीन लोकं आलेत, तुम्हाला पण कोणी ना कोणी सोशल मीडियावरती तुम्ही कोणाचा स्टेटस पाहिला असेल आणि तुम्ही आजच्या मीटिंगला आला असाल. सेम तुम्हाला हे डेली बेसिसवरती फ्लायर मिळतात गाईज. तुम्ही हे सोशल मीडियाला टाकायला सुरुवात केली, स्टेटसला जर टाकायला झाली, बरेच लोकं म्हणतील, "सर स्टेटस, स्टेटस का सांगतात?" कारण स्टेटस हा एक सगळ्यात मोठा आज धंद्याचा प्रकार आहे. आजच्या काळात सगळ्यात जास्त बिझनेस कशावरून होतात, तर ते WhatsApp स्टेटसवरून होतात. हे लक्षात ठेवा. गाईज तुम्ही ज्या लोकांना या बिझनेसमध्ये जॉइन कराल, शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं, तर तुम्ही या बिझनेसमध्ये त्याला मेंबर कराल, ज्याला जॉइन कराल, ज्याला रेफरल द्याल, तुमची जी भाषा तुम्हाला पटते, पचते ती तुम्ही घ्या. तुम्ही ज्या व्यक्तीला या व्यवसायात प्रत्युष सोबत ज्याला जॉइन कराल, त्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला गाईज मिळणार आहेत ₹500. तुम्ही प्रत्युष सोबत ज्या कोणत्या व्यक्तीला जॉइन कराल, त्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला मिळणार आहेत ₹500. हे जे इन्कम आहे, हे इन्कम दर सोमवार ते सोमवार तुम्हाला दिलं जातं. दर सोमवार ते रविवार जेवढं तुम्ही काम करता, सोमवारी तुमच्या अकाउंटला ते इन्कम जमा होणार आहे. सो हे आहे गाईज कंपनीचा रेफरल मॉडेल आणि ह्यासोबत कंपनीचा अजून एक इन्कम आहे ते म्हणजे लेव्हल इन्कम. इथे वेगवेगळ्या पोस्ट आहेत गाईज, वेगवेगळे डेझिग्नेशन आहेत. ज्याच्यामध्ये कंपनीची पहिली लेव्हल आहे ती आहे सिल्व्हर डायरेक्टर. सिल्व्हर डायरेक्टर म्हणजे काय? जेव्हा गाईज तुम्ही कंपनी 10 लोकांना प्रत्युषबद्दल रेफर कराल. 10 लोकांना जर तुम्ही प्रत्युषला किती लोकं जॉइन करू शकता? निशा मॅडम भारतातले 140 करोड जरी आणले तरी नो प्रॉब्लेम. कितीही लोकांना अनलिमिटेड याला कोणतीही लिमिट तुम्हाला नाहीये. पण जेव्हा तुम्ही कंपनी स्वतःसोबत 10 लोकांना डायरेक्टली रेफर कराल, या 10 लोकांवर गाईज तुमचा इन्कम येणार आहे ₹5,000. ह्या 10 लोकांवर तुम्हाला इन्कम येणार आहे ₹5,000.
ओके, मी रिपीट परत एकदा करेल. थोडासा लेव्हल इन्कम समजून घ्या. पहिली लेव्हल आहे सिल्व्हर डायरेक्टर. तुम्हाला प्रत्युषमध्ये सिल्व्हर बनण्यासाठी तुम्हाला बनावं लागेल 10 लोकांना डायरेक्टली रेफर. जर तुम्ही 10 लोकांना डायरेक्टली रेफर कराल, तर तुम्ही सिल्व्हर डायरेक्टर बनता आणि त्याच्यावर तुम्हाला कंपनीकडनं दिलं जातं ₹5,000 टोटल कमिशन. गाईज, कंपनीचे सेकंड लेव्हल आहे गोल्ड डायरेक्टर. जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन, जसं आपलं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा 100 लोकांचं नेटवर्क दिसेल, जेव्हा 100 लोकांचं नेटवर्क दिसेल, तेव्हा तुमचं गाईज इन्कम असणार आहे अप्रॉक्सिमेट ₹30,000. ॲप्लिकेशनमध्ये सगळं दिसतं. जेव्हा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये 100 लोकांचं ॲव्हरेज नेटवर्क असेल, तर ॲव्हरेज इन्कम असणार आहे तुमचं ₹30,000. हे लक्षात ठेवा. आज या मीटिंगमध्ये असे कित्येक लोकं आहेत, ज्यांनी ऑलरेडी हे ₹30,000 इन्कम क्रॉस केलेलं आहे. थर्ड लेव्हल आहे गाईज स्टार डायरेक्टर. स्टार डायरेक्टरसाठी गरज आहे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये 1,000 लोकांचं नेटवर्क बनण्याची. हे काही तुम्हाला एकट्याला नाही करायचं. तुम्ही प्लस तुमचं पूर्ण टीम, तुमच्या खाली असणारे काम करणारे सर्व लोकं, सगळ्यांनी मिळून टीम वर्क करणं गरजेचं आहे. टीम वर्कवरती तुम्हाला याच्यावरती इन्कम येणार आहे जवळपास ₹2,00,000. फक्त 1,000 लोकांच्या नेटवर्कवरती गाईज तुमचं इन्कम तब्बल ₹2,00,000 होऊ शकतं सिस्टमने काम केलं तर. या 2,00,000ला जर मी 12 महिन्यामध्ये जरी डिव्हाईड केलं, तर 2,00,000चे 12 महिन्यात होतात ₹16,000 पर मंथ. गाईज, एक इन्कम ऑलरेडी तुम्ही वीकली डेली बेसिसवर घेताय साड्या विकून. पण हे आहे कंपनीचं दुसरं इन्कम, जे तुम्हाला आठवडा दर सोमवारी वीकली बेसिसवरती घेऊ शकता. जे आहे ज्याला आम्ही म्हणलं जातं लेव्हल इन्कम. आणि थर्ड आहे गाईज, जर एक विचार केला, अवर एज्युकेशन सिस्टम. याआधी थोडंसं मी तुम्हाला स्टोअर सिस्टम बद्दल पण सांगेल कंपनीच्या. कंपनीचं जर समजा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये मिनी स्टोअर किंवा मेगा स्टोअर घ्यायचा असेल. मिनी स्टोअर म्हणजे काय? घरगुती जे महिला साड्यांचा व्यवसाय करतात किंवा ज्यांना घरगुती साड्यांचा व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना घरात स्टॉक आणून बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही या व्यवसायाला मिनी स्टोअर, प्रत्युष मिनी स्टोअर म्हणून पण घेऊ शकता. मिनी स्टोअरला जी गुंतवणूक असणार आहे, ती गुंतवणूक असणार आहे काही ₹26,500. मिनी स्टोअरला गुंतवणूक असणार आहे ₹26,500, ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 साड्या येतात, 8 ते 10 व्हरायटीज येतात. ज्याला कंपनीकडनं तुम्हाला काय-काय सपोर्ट असणार आहे, तर कंपनीकडून सगळ्यात पहिला सपोर्ट असणार आहे गाईज तुम्हाला त्याच्यामध्ये कंपनीकडनं जे बेनिफिट मिळणार आहे, प्राइस टॅग मशीन असेल किंवा बॅग्स असतील. तुम्हाला खरेदीवरती कंपनीकडनं तुम्हाला कमिशन असणार आहे 10%. ज्या 10% तुम्हाला ऑन एन एव्हरेज 5 ते 6 साड्या अजून एक्स्ट्रा घेता येऊ शकतात. दर महिन्याला 8 ते 10 साड्या तुम्ही एक्सचेंज करू शकता. एक्सचेंज पॉलिसीसाठी कंपनीची एकच तुम्हाला अट असते, की आम्ही जशी साडी तुम्हाला देऊ, तशी साडी आम्हाला फक्त परत आली पाहिजे. सो गाईज, ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या एरियामध्ये मिनी स्टोअर ओपन करू शकता आणि घर बसल्या तुम्ही तुमचा बिझनेस बिल्ड करू शकता. तुमच्या एरियातून जर समजा कंपनीला कोणती ऑर्डर आली, तर ती ऑर्डर आम्ही न देता आम्ही डायरेक्टली ती ऑर्डर आम्ही तुमच्या माध्यमातून त्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतो. गाईज, प्रत्युषी कुठल्याही प्रकारची अशी नुसती तुम्ही तुमच्या डोक्याने काम करणारी कंपनी नाहीये. या ठिकाणी तुम्हाला सिस्टम फॉलो करणं गरजेचं आहे, जे सिस्टम तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे. मी रिक्वेस्ट करेल सगळ्यांना नक्की याचा स्क्रीनशॉट घ्या. कारण हे आपलं आठवड्याचं सेशन असतात. दर आठवड्याला तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, बिझनेसमध्ये जॉइन नाही झाला तर चालेल. पण जर तुम्हाला रात्री 1 तास या व्यवसायाला देता येत नसेल, रात्री 9 ते 10 तुम्ही जर बिझनेसला, या ट्रेनिंगला, मीटिंगला नाही देऊ शकत असाल, तर तुम्ही प्रत्युषला जॉइन करू नका. कारण तुम्ही प्रत्युषला जॉइन करणं म्हणजे विदाऊट काय होतं, की तुम्ही जर नॉलेज नाही घ्याल, तर तुम्ही या बिझनेसमध्ये कधी यशस्वी नाही होऊ शकत. सो लास्ट बट नॉट लीस्ट गाईज, थँक यू सो मच, की तुम्ही मागचे 40 मिनिट 100% ऐकून घेतलं. या ठिकाणी कंपनीची वेबसाईट आहे. माझा पर्सनली मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलाय. जर कोणाला काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला काही पर्सनली विचारायचं असेल, तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ॲज वेल एज कंपनीचा मेल आयडी आणि ॲड्रेस.